सर्वसामान्यांना महागाईचा झटका. सणासुदीत साखर कडू, रिक्षा टॅक्सीची भाडेवाढ. मोबाईल रिचार्ज साठीही जास्तीचे पैसे मोजा. पुन्हा एकदा महागाईचा भडका उडाला. त्यामुळे ऐन सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांच्या खिशावर ताण पडणार आहे. राज्यातील नागरिकांना पुन्हा एकदा महागाईला सामोरं जावं लागणार आहे. ऐन सणासुदीच्या तोंडावर साखरेच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. साखरेच्या दरानं चक्क 80 रुपयांवर मजल मारल्यानं सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार आहे. एवढंच नाही तर वाढत्या दरामुळे बजेट कोलमडल्यानं नागरिकांनी थेट सरकारकडे मागणी केली आहे. तर ग्राहकांनी साखर खरेदीकडे पाठ फिरवल्यानं विक्रेतेही मेटाकुटीला आलेत. 10 किलो साखर न्यायसाठी आलो होतो, कारण की आता आपले हिंदूंचे सणवार वगैरे आलेले आहेत. प्रत्येक गोष्टीला याच्यामध्ये साखर लागते. आता 2च किलो घेऊन जायची वेळ आली आहे. साखर हे दर हे कमी प्रमाणात आणले पाहिजे, कारण हे रोजच्या वापरण्यात येणारी खाण्याची वस्तू आहे. सकाळपासून आम्ही एवढा आम्हाला त्रास व्हायला प्रत्येकानं सांगण्यात, कस्टमर साखर ठेवून जायला अक्षरशः नको साखर आम्हाला. आमच्या इथं आता साखर रोजची 10 पोती जाते. आज सकाळपासून 1 किलो गेलेलं नाही. एवढा इफेक्ट मला साखरच विकलेला नाही आम्ही आज. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये साखर प्रति किलो किती रुपयांनी विकली जाते तेही पहा. नागपूरमध्ये 70 रुपये किलो, बुलढाण्यात 80 रुपये किलो, वाशिममध्ये 80 रुपये किलो, यवतमाळमध्ये 78 रुपये किलो, कोल्हापूरमध्ये 75 रुपये किलो, परभणीत 70, सांगलीमध्ये 80 रुपये किलो, साताऱ्यामध्ये 70 रुपये किलो, नाशिकमध्ये 75 रुपये किलो, पुण्यात 72 रुपये किलो, पालघरमध्ये 70 रुपये किलो, मुंबईत 65 रुपये किलो. तर दुसरीकडे साखरेनंतर आता मुंबईकरांचा रोजचा प्रवासही महागणार आहे. ऑटो टॅक्सीच्या भाडेवाढीचा सामना सर्वसामान्य मुंबईकरांना करावा लागणार आहे. मुंबईसह उपनगरांमध्ये 1 सप्टेंबर पासून रिक्षाचं किमान भाडं 1 रुपयानं तर टॅक्सीचं भाडं 2 रुपयांनी वाढणार आहे. या नव्या दरानुसार रिक्षाचं भाडं 26 रुपयांवरून 27 रुपये होईल, तर टॅक्सीचं किमान भाडं 31 रुपयांवरून 33 रुपये होणार आहे. सीएनजी पेट्रोल वाढला तर त्यांना मग परत त्यांना परवडायला पाहिजे ना. त्यांचं पण टॅक्सीच्यात काय गोष्टी, ट्रॅफिक आहे, आरटीओचा प्रॉब्लेम आहे, सगळं काय आहे. आता सर्व सुव्यवस्थित चाललेलं आहे, मग कशाला भाडेवाढ पाहिजे? भाडेवाढ नाही पाहिजे. साखर, रिक्षा टॅक्सीची भाडेवाढ कमी की काय, म्हणून येत्या 3 ते 4 महिन्यात मोबाईल रिचार्जचे दर 12 ते 15% महागणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचं दैनंदिन व्यवहारांचं गणित बिघडणार आहे. खरं तर याआधी आखाती युद्धामुळे झालेल्या इंधन दरवाढीनं संपूर्ण देशात महागाईचा भडका उडाला होता. आता पुन्हा साखर, रिक्षा टॅक्सी आणि मोबाईल रिचार्जमुळे महागाईचा झटका बसलाय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.